नमस्कार मंडळी. आजची रेसिपी आहे गावरान मटणाचा झणझणीत रस्सा. मटण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले. आलं, लसूण, कोथिंबीर यांची पेस्ट केली. सुक्या खोबऱ्याचा खीस घेतला. कांदा भाजून बारीक करून घेतला. 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ, धन पावडर, मटण मसाला, थोडे खोबरे मटणाला चोळून घेऊन मटण 10 मिनिटं मुरत ठेवावे. पातेल्यामध्ये 2 पळी तेल ओतून त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर यांची पेस्ट चांगली परतून घेणे. भाजून बारीक केलेला कांदा चांगला परतून घेतला. नंतर त्यामध्ये मसाला लावून मुरत ठेवलेले मटण टाकून चांगले परतून घेतले. मटण हलवून झाल्यानंतर वाफवण्यासाठी ठेवून द्यावे. मटण छान असं वाफवलं आहे. नंतर त्यामध्ये पाणी गरम करून ओतून घेतले. मिठाचा रस्सा मस्त शिजलेला आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. मिठाचा रस्सा अप्रतिम लागतो. लहान मुलांसाठी तरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. अगदी सोपी अस्सल गावरान रेसिपी एकदा नक्की करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल. त्यानंतर आपण तिखटाचा रस्सा कसा बनवायचा ह्याची तयारी करूया. भाजलेल्या तिळाचे कूट, फुटाण्याचे कूट, तिखट, तरी पावडर, मटण मसाला, धन पावडर आणि कोथिंबीर. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. त्यामध्ये तिखटाची फोडणी देऊन ती त्या मटणावरती ओतूयात. थोडे ज्वारीचे पीठ भाजून त्यामध्ये फुटाण्याचे पीठ, तिळाचे कूट मस्त मिक्स करून ते मटणामध्ये ओतूयात. मटण मस्तमध्ये हलवून घेऊन अशी चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्की एकदा करून पहा. कोथिंबीर टाकून चांगलं हलवून घेतलं. खूप सुंदर असा गावरान मटण रस्सा तयार झालेला आहे. तरी एकच नंबर आलेली आहे. धन्यवाद.